सातारा जिल्हा परिषदेमधील स्मार्ट शाळा योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झेडपी सदस्य अनिल शिवाजीराव देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत केला। मानव खटाव तालुक्यातील 9 शाळा स्मार्ट करण्यासाठी सुमारे 2,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला होता। या कामासाठी मागील वर्षी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती। मात्र 27 नोव्हेंबर 2025 ते 26 डिसेंबर 2025 दरम्यान भरलेल्या निविदा अद्यापही उघडण्यात आला नसल्याचा गंभीर आरोप देसाई यांनी केलेला आहे। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून ठराविक लोकांना कामे मिळावीत यासाठी निविदा प्रक्रिया जाणीवपूर्वक रखडून ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले आहे। यामुळे राज्य सरकारच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याच्या स्मार्ट शाळा उपक्रमालाच धक्का बसत असल्याची टीका त्यांनी केली आहे। याचबरोबर जिल्हा परिषदेमधील सुमारे 60 कोटी रुपयांच्या निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याची शंका व्यक्त करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। अधिकाऱ्यांना पण काल काहीतरी आला सगळं नाही, त्यांनी पण ते स्टेटमेंट दिले की लोकशाही संपली, लोकशाही सुरू झाली, प्रशासन राज्य संपले। माझी त्यांना विनंती आहे की हे गॅजेटेड ऑफिसर किंवा IAS फार मोठं पोस्टिंग असतं आणि IAS अधिकाऱ्यांनी तर फार तळागाळात जाऊन सर्वसामान्य माणसांची सगळी दुःख ऐकून काम केलं पाहिजे। त्यांचं पहिलं पोस्टिंग आहे। माझी अजूनही त्यांना विनंती राहील की आम्ही तुमचे शत्रू नाही। तुम्ही जे लोकशाहीला अभिप्रेत काम आहे किंवा जे शासनाला अभिप्रेत काम आहे ते काम करा, कोणाच्या दबावाखाली काम करू नका, पारदर्शकपणे काम करा। जी कामं आहेत ती सगळी कामं झाली असती। जवळजवळ 60 कोटी रुपयाची कामं आज न झाल्यामुळं मान खटाव तालुक्याचं इतकं मोठं नुकसान झालं आहे, न भरून येणार नुकसान झालं आहे। आणि हे नुकसान म्हणजे अप्रत्यक्षरित्या ते जनतेचं नुकसान आहे, शासनाचं अखर्चित निधीचं नुकसान केलेलं आहे आणि या नुकसानी संदर्भात कारवाई झाली पाहिजे। आणि ज्यांच्यामुळे हे कामं अखर्चित राहिलेत, ज्यांनी हे टेंडर ओपन केलं आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्यांच्याकडे पैसे वसूल केले पाहिजेत, किंबहुना त्यांचं कॉस्ट बसवली पाहिजे अशी शासनाकडे माझी मागणी आहे। हा कोट्यवधी रुपयाचा निधी अखर्चित राहिल्यामुळे हा अपरव्यवहारच आहे, तो अखर्चित राहिला। शासनाचा करंटेपणा आहे का कोण दुसरं कोण राजकीय त्यामध्ये नाही, ते त्यांच्या पाठीमागं कोण आहे हे आता खरं तर तुम्ही त्यांना बाईट विचारली की जाऊन भेटून विचारलं पाहिजे। माझं 100% मागणं आहे, त्यांच्यावर कोणाचा फार मोठा दबाव आहे, तो नक्की दबाव कोणाचा आहे आता तेच सांगू शकतो, मी सांगू शकणार। तर त्यांनी हे चुकीचं काम केलं हे मी 100% सांगतोय। त्याचे तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटा, त्यांची बाईट घ्या आणि त्यांना हे चुकीच्या पद्धतीने काम तुम्ही का करता, तुमच्यावर कोणाचा दबाव, ते नक्की याचं उत्तर देते। आज आपण बघितलं असेल ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा हाच उद्देश आहे की मान खटाव तालुक्यामध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि शासनापासून ही परिस्थिती दडवण्याचं काम सुरू आहे। आणि याच्या संदर्भामध्ये CO मॅडम एकदा दौऱ्यावर आल्या होत्या, त्यांनी तिथे लोकशाहीचा आणि लोकप्रतिनिधीचा अवमान करायचा प्रयत्न केला। निवडून आलेल्या सभासदांचा अवमान करत असताना त्याच्यापेक्षा तिथल्या माझ्या सर्वसामान्य मतदारांचा, गोरगरीब लोकांचं त्यांना कामापासून वंचित ठेवून त्यांना ही परिस्थिती जी आहे ह्या परिस्थितीमध्ये जर ही दुष्काळी कामं झाली असती सगळी, जलयुक्त शिवारची, DPDCतनं जी पाणी पुरवठ्याची कामं होती, जी साठवण बंधारे होते, पाझर तलाव दोनशी कामं होती, अशी सगळी कामं पूरहानीतनं झालेली जी कामं मंजूर झाली होती ह्यातली जवळजवळ 45 कोटीची कामं ही जर झाली असती तर चांगल्या रस्त्यावर तिथले शेतकरी चालले असते, लोक चालले असते। याशिवाय स्मार्ट शाळामधून जवळ 5 कोटी रुपयाची कामं आहेत। ह्या जर शाळा झाल्या असत्या तर गोरगरिबांची मुलं ती चांगली शिकली असती शेतकऱ्यांच्या या शाळेमध्ये। तर अशा सगळ्या प्रकारे मिळून जवळजवळ 60 कोटी रुपयाची कामं यांनी टेंडर न ओपन करता ठेवले आहेत आणि त्यामुळे दुष्काळ वाढीला आणि टंचाई जी आहे या टंचाई वाढीला त्यांनी मदत केली असा माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे। आणि म्हणून तातडीने ही कामं ओपन करावी आणि तिथल्या भागात लोकांना दिलासा द्यावा आणि या संदर्भातली ज्यांनी हे काम कृत्य केलं आहे, चुकीचं काम केलं आहे, या सगळ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मी विभागीय आयुक्त त्यांच्याकडे याचिका दाखल केली आहे। त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेबांनाही पालकमंत्र्यांना मी पत्र दिलं होतं, त्या पत्राच्या अनुषंगाने पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः चौकशी करून यामध्ये सुस्पष्ट अहवाल सादर करावं, जे काही चुकीचं घडले त्याच्यावरती कारवाई करावी अशाचा पालकमंत्र्यांनी रिमार्क म्हणून पत्र दिलेलं आहे। ते जिल्हाधिकारी साहेबांना दिलं, मी त्यांना भेटून आत्ता चालू, त्याचे फोटो मी आपल्याला देणार आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।